लढत नक्कीच चांगली पाहायला मिळणार आहे. या चालू असलेल्या सामन्यामधील विनर टीम आणि त्यासमोर फाईट करेल डीसी बॉईज, ही मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. संध्याकाळचं सत्र चालू झालेलं आहे. कारण आपण पाहतोय मान्यवर देखील उपस्थित आहेत. सन्माननीय आपण पाहतोय संदीपजी लोटे साहेब उपस्थित आहेत मुख्य व्यासपीठावरती. या स्पर्धेचे आयोजक त्याच दरम्यान भगवानजी लोटे साहेब उपस्थित आहेत. महत्वपूर्ण मॅच, एक चांगली मॅच रंगताना पाहायला मिळणार. यस, मॅचला होणार आहे सुरुवात. चला विनंती असेल वेळ घेऊ नका, स्पीडअप करा. यस अंपायर्स. येस, मॅच होणार आहे सुरुवात. ग्रीन सिग्नल आला पंचांच्या माध्यमातून. ऑफिशियल पंच देखील सज्ज झालेले आहेत. चेतन सर आणि त्याच दरम्यान अजित निकम सर. यस, मॅच ऑन. स्ट्राईक एंडला आपण पाहतो अनंत वाघ, अर्थातच मॅगी. नॉन स्ट्राईक एंडला शैलेश आणि बॉलिंग ट्रॅक वरती ओमे. यस, देवे दोन्ही टीमला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिलाच बॉल बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार. बोलत यार. ओहो, यावेळेस आपण पाहतोय पहिलाच बॉल वाईटच्या स्वरूपात जरूर आलाय. एक धाव जरूर मिळेल. 1 ऑन बोर्ड. बोलत यार पुन्हा एकदा ओमकार बॉलिंग ट्रॅक वरती आहे. नेक्स्ट बॉल सुंदर. यावेळेस आपण जर पाहिलं लाईन खराब थोडीशी पाहायला मिळते. पंचांचे दोन्ही हात समांतर धावा मिळाल्या त्या अवंतर आणि अवंतरच्या मदतीनं बॅक टू बॅक 2 वाईट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतात. 2 धावा धावफलकावरती आहेत. 2 ऑन बोर्ड. पूर्णपणे आता पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतात. दोन्ही संघाच्या माध्यमातून कोण जाईल नेक्स्ट राऊंड मध्ये, आजच्या दिवसाच्या फायनल राऊंड मध्ये कोण प्रवेश करेल आणि फाईट करेल. एका बाजूला सज्ज असलेले डीसी बॉईज हा संघ मेगा फायनल मध्ये ज्यांनी प्रवेश केलाय. ए पोलचा संघ होता विनर टीम, त्याला बाय होती आणि थेट दिवसाच्या फायनल मध्ये ज्यांनी प्रवेश केलाय. वॉटर बॉलिंग. नक्कीच ओमकारचा जर विचार केला कमबॅक करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे आणि ती आता मात्र कामगिरी करत असताना मैदानावरती. बॉलत यार. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा. ओहो, यावेळेस भरपूर बाहेर पाहायला मिळतोय. नो बॉल पंच सांगत असताना. यस, अतिरिक्त धावेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचेल तब्बल 3 या धावसंख्येवरती. 3 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा यावेळेस जर पाहिलं तर सुरुवात थोडीशी खराब मी तर म्हणेन. बॉलत यार. ओहो, पुन्हा एकदा पूर्णपणे शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न करायचा होता. पाहावं लागेल यावेळेस एक धाव मिळेल. पूर्णपणे एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलाय 4 या धावसंख्येवरती. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 4 धावा धावफलकावरती आहेत. 4 ऑन बोर्ड. बोलत यार. यावेळेस आज कुठेतरी मी तर म्हणेन ओमकारला लेंथ लाईन थोडीशी मिळत नाही. या थोडंसं यावेळेस चुकीची कामगिरी करत असताना एक एक धाव फार महत्वाची क्रिकेटमध्ये सातत्याने आपल्याला जरूर पाहायला मिळते आणि एक एक धावा इथे ऍड केली जाते स्कोर कार्ड वरती. 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 ऑन बोर्ड. बहुत यार. नेक्स्ट बॉल. लेफ्ट हँडेड बॉलर आहे यावेळेस. सुंदर फक्त दिशा दाखवण्याचं काम केलंय, ढकललंय. एक धाव जरूर कंप्लीट झाली आहे. चिकी सिंगल कंप्लीट आहे. अनंत वाघला आपण पाहिलं बॅटमधून एक धाव जरूर आली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 6 या धावसंख्येवरती. 6 ऑन बोर्ड. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 6 धावा जरूर धावफलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉलत या. सुंदर फक्त यावेळेस पॉइंट रिजन मध्ये ढकललाय. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन बोर्ड. आपण पाहतोय 2 टू गो. अंपायर सांगत असताना यस पंच सांगत असताना पुन्हा एकदा यावेळेस थोडासा यावेळेस पंचांना करावा लागतो व्यायाम. दोन्ही हात पंचांचे समांतर धावा मिळाल्या त्यावंतर. अवंतरच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 8 या धावसंख्येवरती. 8 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा वाईट बॉल चुकी वारंवार घडत असताना मैदानाच्या आतमध्ये वाईट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक यावेळेस खराब गोलंदाजी मी तर म्हणेन करत असताना थोडंसं कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला. आता मात्र धावांचा विचार केला तब्बल 9 या धावसंख्येवरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. टीम टोटल 9 ऑन बोर्ड. थोडंसं यावेळेस आपण पाहतोय प्लेयर्स देखील सांगत असताना थोडंसं मोटिवेट करतात, तू टाकू शकतो आणि हेच फार गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा कुठलाही खेळाडू आपण पाहतो पूर्णपणे बॅकफुटला असतो त्याला पूर्णपणे फ्रंटफुटला आणायचं काम टीमचं असतं. ओहो सुंदर यावेळी चांगली. आता मात्र मी तर म्हणेन थोडासा का होईना कमबॅक झालेला आहे. बॅट ऑन बॉलचा काही एक संपर्क होत नाहीये.
डॉट बॉलची सांगता होत असताना 9 धावा धाव फलकावरती आहेत. 9 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल पूर्णपणे आपण पाहतोय जल्लोष मिळत असताना या स्पर्धेचा पूर्णपणे प्रतिसाद मिळत असताना अंपायरला देखील रिव्हर्सचा फटका यावेळेस एकदम मिळेल. दुहेरी अंकामध्ये धाव फलक आहे. 10 ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट जरूर झालंय आणि 10 धावा धाव फलकावरती जरूर पाहायला मिळतात. 10 ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट जरूर झालंय आणि 10 धावा धाव फलकावरती आहे. जमेची बाजू आपण पाहतोय टीम गावदेवी पॅन्थरची पाहायला मिळते कारण की 10 धावा जरूर झालेल्या धाव फलकावरती एकही विकेट आपल्याला पाहायला मिळत नाहीये. चांगली सुरुवात मी तर म्हणेन. जमेची बाजू भक्कम बाजू. दोन्ही बॅटर जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत किती धावा बनतील ते सांगू शकत नाहीये. शैलेश आणि जर आनंद वाघचा विचार केला तर अनुभवी खेळाडू आहेत. पूर्णपणे टीमची जिम्मेदारी त्यांच्यावरती आहे. रात्रीचं सत्र भरपूर असे प्रेक्षक आपण पाहतोय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आणि साहेबांच्या वतीनं त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा युट्यूबच्या माध्यमातून देखील घर बसल्या ही स्पर्धा जे पाहतात त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर अर्थानं आज पहिला दिवस आपण पाहतोय. उद्याच्या दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातील खेळाडू टीम्स इथे खेळताना पाहायला मिळणार आहेत. यावेळेस आपण पाहतोय नो बॉलचा कॉल आहे. ज्या प्रकारे सुरुवात केली होती ओमकारने त्याच प्रकारे सुरुवात करत असताना विजयला आपण पाहतोय 1 और 1 11 11 ऑन बोर्ड. 11 धावा धाव फलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा नो बॉलचा कॉल आलाय आणि चुकी घडत असताना नो +1 टोटल 2 धावा ऍड होतील आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलक पोहोचेल तब्बल 13 या धावसंख्येवरती. 13 ऑन बोर्ड. 13 धावा तब्बल धाव फलकावरती पाहायला मिळतात. एका बाजूला गावदेवी पॅन्थर्स दुसऱ्या बाजूला TNCC. कोण जिंकेल हा सामना. बॉलिंग ट्रॅक वरती विजय. नेक्स्ट बॉल बॅकफुटला पंच केला. एकच धाव मिळेल. कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक पोहोचलाय 14 या धावसंख्येवरती. 14 ऑन बोर्ड. 14 धावा धाव फलकावरती जरूर पाहायला मिळतात. दोन्ही संघाच्या वतीनं आपण पाहतोय खऱ्या अर्थानं संघर्ष मैदानावरती जरूर पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहू शकतात गॅलेक्सी A25 मोबाईल स्मार्टफोन जरूर पाहायला मिळतो मॅन ऑफ द सिरीज साठी. आपण चर्चा करत होतो खऱ्या अर्थाने बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर त्यानंतर बेस्ट फिल्डर साठी देखील स्मार्टफोन आपण पाहतोय. स्मार्ट वॉचेस आपण जरूर हे चांगली संकल्पना जेणेकरून जरी जसं सांगितलं सागर सरांनी देखील वेळेचं फार महत्व आहे आणि तेच इथे मात्र देत असताना स्मार्ट वॉचला आपण पाहतो इथे देण्यात येणार आहे. जरूर त्याला सन्मानित केलं जाईल ज्या खेळाडूला. सुंदर यावेळेस पूर्ण एकदा आपण पाहतो बॅकफुटला पंच केला गली रिजन मध्ये पॉइंट मध्ये एकदम मिळेल. एका धावेच्या मदतीनं धाव फलक पोहोचलाय 15 या धाव संख्येवरती. 15 ऑन बोर्ड. 15 धावा धाव फलकावरती. बोलत त्या नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने थेंबे थेंबे तळे साचे असंच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतो. एक धावा इथे मात्र एक पण येतात कारण की त्यांना देखील माहिती आहे धावा आता भरपूर पाहायला मिळतात आणि महत्वपूर्ण कामगिरी करत असताना ऑन साइडला टर्न केलाय. संधी आहे. एक धाव कंप्लीट. चिकी सिंगल कंप्लीट झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव जरूर कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच यावेळेस पाहिलं तर मॅगीसाठी संधी आली आहे. सलगचे 3 चौकार आले. ओहो चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच मॅगीला संधी आहे. सलगचे 3 चौकार आले तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सोमू यांच्या वतीनं कॅश प्राइज आलाय. संधी असेल अनंता वाघ याला देखील काय घडेल आणि सन्माननीय भगवानजी लोटे साहेब यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे सलग 3 चौकाराला. शेवटचा बॉल ऑन साइडला फक्त दिशा दाखवली. हलक्या हाताने खेळलेत फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं. एक धाव त्या स्कोर कार्ड वरती ऍड केली जाते आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले तब्बल 19 या अंकावरती. आपण जर पाहिलं समीकरण पहिल्या षटकामध्ये ओमकारने हाताळलं 10 धावा त्यांनी खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं विजयनी षटक हाताळलं आणि त्याने देखील 9 धावा खर्च केल्या. थोडंसं यावेळेस बॅलन्स समीकरण आपल्याला जरूर पाहायला मिळतं. 1 ते 2 धावांचं पुढे मागे समीकरण आहे. ॲव्हरेज जर आपण पाहिलं तर 10.50 सरासरीने धावा इथे मात्र जरूर पाहायला मिळतात.
षटक क्रमांक 3 ओव्हर नंबर 3 प्रथमेश आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. चांगली गोलंदाजी जरूर त्याची पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला शैलेश आहेत, नॉन स्ट्राईक एंडला अनंत वाघ. काय घडेल या मॅच मध्ये? याच दरम्यान आपण पाहतोय आपले PI सन्माननीय नितीनजी मुदगुल साहेब यांचे आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण या मुख्य व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हायचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. नितीन साहेब आपण या. सवळी पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने धावफलकातून पोहोचले. 20-20 ऑन बोर्ड. बॉल तयार. नेक्स्ट बॉल. डान्सिंग डाऊन फटका खेळायचा होता. अवध कव्हर्स फटका खेळलेत आणि एक धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 21. शुभ संख्या 21 ऑन बोर्ड. 21 धावा जरूर पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे आणि 21 धावा धावफलकावरती. शुभ संख्या 21 मोदक, 21 दुर्वा आणि 21 धावा आता मात्र धावफलकावरती आहे. 21 ऑन बोर्ड. ओहो, यावेळेस फुटवरचा इस्तेमाल करत होता, परंतु इथं मात्र परतावं लागेल. त्याच फुटवरचा इस्तेमाल करत असताना डकआउट मध्ये फलंदाज बाद होईल. फलंदाज बाद. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित आपण जर पाहिलं तर 21 या धावसंख्येवरती धावफलक स्थिरावलाय. 21 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती थोडस मित्र म्हणेन यावेळेस आपण पाहतोय ब्रेक मध्ये लगाम लागवत असताना गोलंदाज आपण पाहतोय प्रथमेश. चांगली गोलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आतापर्यंत 3 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात. चांगलं कमबॅक मित्र म्हणेन यावेळेस. पूर्णपणे बॅटिंग करत असताना टीम गावदेवी पॅन्थर्सची गाडी थोडीशा वेळेस खाली घसरताना जरूर पाहायला मिळते. अवरेज ग्राफ आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 10 धावा, त्यानंतर 9 धावा, आता थोडेसे कमी धावा जरूर पाहायला मिळते. ग्राफ थोडंसं अप अँड डाऊन आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. बरोबर एकदा नेक्स्ट बॉल. बॉल तयार. पुन्हा एकदा एक धाव. आता मात्र पूर्णपणे मैदानावरती कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. प्रदीप आलेत इनाट नंबर 3 वरती. 22 धावा धावफलकावरती आहे. 22 ऑन बोर्ड. टू गो. पुन्हा एकदा आपण सांगत असताना अंपायर सांगत असताना आगेवेगळी स्टाईल प्रत्येकाच्या मनामध्ये ज्यांनी राज्य केलं आज. पंच सांगत असताना वाईट बॉल धावफलकातून पोहोचलाय. 23-23 ऑन बोर्ड. बॉल तयार. पुन्हा एकदा प्रथमेश यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आहे. नेक्स्ट बॉल. शांत संयमीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. जिद्द चिकाटी मैदानावरती पाहायला जरूर मिळते. फक्त दिशा वॉटर बॅटिंग पूर्णपणे एक धावे त्या स्कोर कार्ड वरती एक वळले जातात. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलोय. 24-24 ऑन बोर्ड. चांगलं बॅटिंग लाईनअप आपल्याला जरूर पाहायला मिळतो टीम गावदेवी पॅन्थर संघाचं. 7 टू गो. आपण पाहतोय जसं आपल्याला इको मध्ये ऐकायला येते रिबॉन, तसंच इथे मात्र प्रेक्षकांच्या मनामधून देखील ऐकायला येतं. कारण की आता मात्र फेम झालेलं एक ब्रँड बनलाय. पाहावं लागेल. यावेळेस बॅटकट आहे आणि एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल तब्बल 25 या धावसंख्येवरती. 25 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 25 धावा धावफलकावरती. कौतुक करावं तितकं कमी आहे प्रथमेशचं. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट देखील प्राप्त केली आहे. चांगली गोलंदाजी. कमबॅक मी तर म्हणेन थोडंसं का होईना केलाय आपल्या संघासाठी. षटक क्रमांक 4 आणि अखेरचं षटक घेऊन आले. त्यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती मयूर आहेत. 25 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 25 ऑन बोर्ड. संघर्ष आता मात्र दोन्ही संघाच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतोय. 25 ऑन बोर्ड. 25 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक एका बाजूला बॉलिंग करत असताना निर्णायक महत्वाचं षटक आहे, तर बॅटिंग करत असताना हाणामारीचं षटक म्हटलं जाईल. परंतु कुठल्या बाजूने आपण पाहतोय हे नाणं झुकलं जाईल. पहिला बॉल. ओहो, काय गोलंदाजी. ती सर्रार गोलंदाजी. बनाट वेग पाहायला मिळतोय. जणू काही वेगावरती स्वार असलेला गोलंदाज गोलंदाजी करतोय की काय. पहिलाच बॉल. यावेळेस जर एससी रक्षकाने बॉल पकडला असता तर डॉट आला असता, परंतु एकदा बायच्या स्वरूपात मिळाली.
एका धावेच्या मदतीने धावफलकापर्यंत पोहोचले 26-26 या धावसंख्येवरती. थोडस यावेळेस आपण पाहिलं सुरुवात भरपूर चांगली झाली होती टीम पॅन्थर संघाची. थोडस आता लो ग्राफ पाहायला मिळतोय. बोलत या हो यावेळेस फटका चांगला आहे परंतु पाहावं लागेल डायरेक्ट हिट केलं होतं. थर्ड अंपायर कॉल आहे. थर्ड अंपायरची मागणी आहे. डायरेक्ट हिट केलं होतं. यावेळेस आपण पाहतो पूर्णपणे धोक्याची घंटा वाजली आहे. दगदग वाढली आहे. आता मात्र अनंत वाघची देखील मागे तिथे आहेत. पूर्णपणे आपण पाहतोय गुड क्वालिटी गुड क्लिअरिटी त्यांचं ब्रीथ वाक्य सतत कायम असणारे SSS लाईव्ह वाहिनी युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा साता समुद्रजींनी नेऊन ठेवण्याचं काम केलंय. तीच आपण पाहतोय युट्यूब लाईव्ह वाहिनी. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतात ऑन स्क्रीन. पूर्णपणे दगदग वाढले. डायरेक्ट हिट केलंय. क्लोज कॉल आहे. क्लोज कॉल आहे. पाहावं लागेल अंपायर काय डिसिजन देतील. फार क्लोज कॉल आहे. पाहू शकतात आपण पूर्णपणे पार्ट ग्राउंडिंग देखील होते. नेम देखील अचूक लागतोय स्टम्प्स वरती. पूर्णपणे हिट केलाय. फार क्लोज कॉल आहे. आपण पाहू शकतात ऑन स्क्रीन देखील. गुड क्लॅरिटी चांगलं काम केलंय वर्क कॅमेरामॅनने. येस फलंदाज बाद असेल. वाघाची शिकार अनंत वाघ. बॅक टू डकआउट. फलंदाज बाद. रंगात आलेले आहेत कारण की जसं शेवट येईल तशी तशी मॅच मध्ये देखील रंगात मजा येते आणि त्याच प्रकारे या संपूर्ण प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असताना बोलत यार पुन्हा एकदा मयूर बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. सुंदर फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं आणि एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचले तब्बल 27 या धावसंख्येवरती. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 27 जावा धावफलकावरती. 27 ऑन बोर्ड. बोलत यार नेक्स्ट बॉल. पूर्णपणे आता मात्र जर विचार केला संघर्ष करतोय. 28 जावा धावफलकावरती आहे. 28 ऑन बोर्ड. लाजवाब फटका. इथे मात्र शांत बसायला मी काही संत नाहीये सांगून दिलंय आणि आलेला हा बाट मधून दर्जेदार चौकारी. यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. खऱ्या अर्थाने प्रत्येक खेळाडूला संधी आहे. प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि क्लीन बोल्ड घेतलं त्यासाठी देखील 500 रुपये आणि आपण पाहिलं तर सलग बाट मधून 3 चौकार आले त्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पूर्णपणे ATM झालाय. असा गोरख गोणे देखील पूर्णपणे मजा घेत असताना या स्पर्धेची ओहो संधी होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये आणि सुखरूपरित्या दाखल झालेत. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचलाय 33 या धावसंख्येवरती. आता मात्र गरज असेल 34 धाव्यांची. 34 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल. एक चांगली मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. PI साहेब उपस्थित आहेत. नितीन मुगदुम साहेब आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जाईल. अंबरनाथ नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्मान्य संदीपजी लोटे साहेब मी यांना विनंती करेन आपल्या शिबाचे आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा. या स्पर्धेचे आयोजक मुख्य आयोजक शिल्पकार भगवानजी लोटे साहेब यांच्या शुभाचे PI साहेब आहेत. नितीन साहेब त्यांचा यथोचित मान सन्मान. जोरदार टाळ्या साहेबांसाठी. मायेची प्रेमाची आपुलकीची उद्गार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि त्याच दरम्यान या स्पर्धेचा गोड मोमेंटो अर्थातच सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. बघा विनंती असेल स्क्रीनच्या अगदी डाव्या बाजूला विनंती असेल जे प्रेक्षक आहेत थोडंसं मागे वा रिलिंग वरती जोर देऊ नका प्लीज सहकार्य करा आणि जे खाली पाय ठेवलाय कोणी जो प्रेक्षक असेल थोडं साथ घ्या. थँक्यू सो मच. धन्यवाद. सहकार्य करा.
बघा प्रत्येक प्रेक्षकांना विनंती असेल रेलिंग वरती कोणी हात ठेवू नका, प्लीज सहकार्य करा, तुमची सहकार्य फार गरजेचं आहे मित्रांनो. दुसरं सत्र चालू झालं, येणारे 24 बॉल आणि गरज असेल 34 धावांची. 34 धावांचं टार्गेट सेट केलंय, 34 धावांचा डोंगर पार करायचं. काय घडेल मैदानावरती. बॉलिंग ट्रॅक वरती आकाश कदम आहेत. ओव्हर नंबर 1, षटक क्रमांक पहिला बॉल. स्ट्राईक एंडला ओमकार, नॉन स्ट्राईक एंडला मयूर. पहिला बॉल यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली पाहायला मिळते. एक धाव आता फार महत्वाची आहे मॅच मध्ये. कोड जाईल नेक्स्ट राऊंड मध्ये, अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाहीये. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. बॉल तयार. बॅकफुटला पंच केलंय. व्हॉट अ कॅच. इथे मात्र जेल टिपली गेली आहे. धक्का लागत असताना स्ट्रेट इनटू दी बास्केट. क्षेत्ररक्षकांनी टिपलाय जेल आणि संकुष्ट झालाय फलंदाज. ओमकारचा खेळ, फलंदाज बाद. टायटल ट्रॅक आपण ऐकलात खऱ्या अर्थाने. लोटे आता मात्र फक्त नाव नाही, तर आता पूर्ण असंख्य महाराष्ट्रभरात ते ब्रँड झालेलं आहे. आणि लोटे चषक आज आपण पाहतो, आजपासून खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रभरात चाहूल लागले की नेक्स्ट वर्षीची जेव्हा उद्या रात्रीचा समाप्त होईल कार्यक्रम, त्यानंतर चाहूल लागलेली असेल की कधी लोटे चषक पुन्हा एकदा पाहायला मिळेल. एक चांगला इथं मात्र सेट केलेला आपण पाहतोय. हे पूर्ण भगवानजी लोटे साहेब असतील, संदीपजी लोटे साहेब. फुटवरचा इस्तेमाल करायचा होता, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट होत्या. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 2 या धावसंख्येवरती. 2 ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती जरूर पाहायला मिळतोय. 34 धावांचं लक्ष आहे, त्याचा पाठलाग करायचा आहे. पाठलाग करतील का अर्धवट हा स्वप्न नाही, ते देखील पाहणं राहील. दोन धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 2 धावा धावफलकावरती आहेत. मयूर ऑन स्ट्राईक. यस, पंच सांगत असताना यस इट इज वाईट बॉल. पुन्हा एकदा आमच्या दिशेने वळतात आणि सांगत असताना वाईट बॉल. 3 धावा धावफलकावरती. ज्या प्रकारे सुरुवात केली होती पहिल्या सत्रामध्ये त्या प्रकारे कामगिरी करतात की काय आकाश कदम. नेक्स्ट बॉल क्लोज कॉल होता पूर्णपणे. धोकाची घंटा भाजली होती, दगदग वाढलं होतं बॅटरकडे देखील. आणि वाईट बॉल जरूर पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 वाईट आपल्याला पाहायला मिळाले. धावफलक जाऊन पोहोचले 4 या धावसंख्येवरती. 4 ऑन बोर्ड. 4 धावा जरूर पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. शांत संयमीचा खेळ मैदानावरती. फुटवरचा इस्तेमाल आणि इथे मात्र परतावं लागेल फलंदाजाला. मयूर आल्या पावली माघारी परतताना, फलंदाज बाद. पूर्णपणे या स्पर्धेचा आनंद घेत असताना वरती आपल्याला जरूर पाहायला मिळतो. आता मात्र संघर्ष चालू झालाय दोन्ही टीम्सच्या मैदानावरती. नेक्स्ट बॉल आपण पाहतो वाईट बॉलचा कौल आलाय आणि एक धाव ऍड केली जाईल. धावफलक जो पोहोचेल 5 या धावसंख्येवरती. 5 ऑन बोर्ड. 5 धावा जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती ओव्हर नंबर 1 ऑन गोईंग आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण जर पाहिलं तर 34 धावांचं लक्ष आहे. 34 धावांचं पाठलाग करायचं आहे. काय घडेल या मॅच मध्ये पाहणं देखील राहील. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. रोहनला आपण पाहतोय यावेळेस गतीमध्ये परिवर्तन जरूर पाहायला मिळतोय आकाशच्या माध्यमातून आणि
एक धाव इथे ऍड केली जाईल, धावफलक पोहोचेल 6 या धावसंख्येवरती. 6 ऑन बोर्ड. 6 धावा जरूर धावफलकावरती पाहायला मिळतात. वन टू गो FM अजित निगम सर. स्माइल चेहऱ्यावरती जरूर पाहायला मिळते, कारण की खुशी देण्याचं काम सातत्याने त्यांचं असतं. यस, पुन्हा एकदा वाईट बॉल. आता समीकरणमध्ये मजा येणार आहे. 7 धावा धाव फलकावरती. ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये सुरुवात झाली होती, 10 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, त्याच प्रकारे थोडीशी मी तर म्हणेन यावेळी 60-40 हा सामना पाहायला जरूर मिळतोय. 7 धावा धाव फलकावरती आहेत. 7 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल. बॅकफुट लावून पंच केलाय. थोडंसं पाहिलं, थोडंसं पुढे असता चौकार गेला असता, परंतु एकच धाव असेल. धावफलक पोहोचले 8 या धावसंख्येवरती. आता मात्र येणारे 18 बॉल आणि गरज असेल 26 धाव्यांची. चांगली मॅच जरूर आपल्याला पाहायला मिळते. 18 बॉल आणि 26 धाव्यांची आवश्यकता. 26 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल. एक चांगली मॅच जरूर पाहायला मिळणार आहे. एका बाजूला TNCC फाईट करते तर दुसऱ्या बाजूला गावदेवी पॅन्थर्स हा नावाजलेला संघ आहे. काय घडेल काय बिघडेल चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही. कोण बनेल या मागचा सिकंदर थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळणार आहे. 18 बॉल आणि 26 धाव्यांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवर निखिल आहेत. आज खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या निखिल आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. बॉलत या. तेसरार बॉल पाहायला मिळतो. वेगवान चेंडू नावाप्रमाणे आपली कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये. संघर्ष आता वाढलाय. मेहनत इथे मात्र प्रचंड करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये टीम TNCC या संघाला. कारण की जिंकायचं असेल तर चौकार येणं फार गरजेचे, धावा येणं फार गरजेचे. पुन्हा एकदा बॉलत या. फुटवरचा इस्तेमाल. इथे मात्र फटका फसलाय आणि इथे मात्र धक्का लागत असताना 1 more विकेट डाऊन. धक्का क्रमांक 3 विजय बागडकर. थँक्यू सो मच. यस, आता मात्र संघर्ष आपल्याला जरूर पाहायला मिळतो मैदानावरती जरूर करत असताना. पूर्णपणे कोण जिंकेला सामना प्रयत्न करावे लागतील, पराकाष्ठा कराव्या लागतील. समीकरणमध्ये बदलाव जरूर पाहायला मिळणार आहे. सोळा बॉल आणि 26 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये. ओहो, व्हॉट अ बॉल. मॅजिकल डिलिव्हरी. काय गोलंदाजी आहे, लाजवाब. पूर्णपणे त्रिफळा चकी. दंडी गुल. गोलंदाज बाद. तांबडी तांबडी चमकते उन्हात लका 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 लका. समीकरण मध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतं. बघा, जे रोडवरती बाइक्स पार्क केलेत, विनंती असेल आपण लगेच काढायचे आहेत. विनंती असेल, चला थोडासा अर्थ निर्माण होतो, ट्रॅफिक जॅम झाली आहे. बघा, विनंती असेल लगेच आपण गाड्या काढा, पार्क केल्या असतील त्या रोड साइड वरती. सहकार्य करा. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. केतन आलेत न्यू बॅटर इनाट नंबर 6 वरती आहेत. निखिल बॉलिंग ट्रॅक वरती. काय घडेल या मॅच मध्ये. 9 धावा धाव फलकावरती जरूर पाहायला मिळतात. 15 बॉल आणि 25 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल. ओहो, यावेळी देखील व्हॉट अ बॅटिंग. यावेळी व्हॉट अ बॉलिंग आपण पाहतोय. हा सितारा आज मात्र चमकलाय. न कद बडा न पद बडा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. और हीरे की चमक रखने तो अंधेरों में चमको, धूप में तो कांच का टुकड़ा भी चमकता है. ठोक दीजिए. नक्कीच. जर त्रिफला चक्कीत अजून एक बोल्ड आपल्याला पाहायला मिळाला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइस पुन्हा एकदा भगवान शेडलोटे यांच्या वतीने जरूर पाहायला मिळणार आहे. संधी आहे. क्लोज कॉल होता, अजूनही कंटिन्यू आहे. वाईट +1 2 धावा ऍड होतील.
एक और एक 11 ऑन बोर्ड. संधी आहे 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे निखिलसाठी. क्लीन बोल्ड जर आता घेतलं तर अजून एक्स्ट्रा 1000 रुपयाचं कॅश प्राइज सन्माननीय भगवाजी लोटे साहेबांच्या वतीनं एक डॅशिंग तडफदार व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज जरूर पाहायला मिळतो. काय घडेल? स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवला होता. फटका लाजवाब होता, परंतु त्यापेक्षा चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न मैदानावरती जरूर पाहायला मिळतोय. आता मात्र मॅच मध्ये मजा येणार आहे. समीकरण थोडंसं चेंज होतोय. 11 या धावसंख्येवरती धावफलक स्थिरावलाय. काय घडेल? मेहनत करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष चालू आहे. वन टू गो. शेवटचा बॉल. काय घडेल या मॅच मध्ये? फटका लाजवाब आहे आणि पाहावं लागेल चांगला एफर्ट साठी टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो. एफर्ट साठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. चौकार तर गेलाय, परंतु एफर्ट्स लाजवाब आहे. चौकार मिळेल आणि या संजीवनी देण्याचा चौकार आपण पाहतोय. धावफलकातून पोहोचले तब्बल 15 या धावसंख्येवरती. या चौकाराला देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. थँक्यू. पूर्णपणे आपण पाहतोय माहोल बदलून टाकलाय. सन्माननीय संदीपजी लोटे साहेब असतील, भगवान शेठ लोटे साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. दर्जेदार क्रीडा स्पर्धा. अंबरनाथचा वर्ल्ड कप अख्खा अंबरनाथ केलेगा आणि पूर्णपणे अंबरनाथ आज मात्र घेतोय. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. पूर्णपणे माहोल लाईट्स आहे. पूर्णपणे स्क्रीन आपण पाहतोय. बघा नवीन बुलेट आहे, त्याच्यावरती नंबर प्लेट मॅट ब्लॅक कलरची बुलेट आहे. कोणाची ती काढायची आहे? त्वरित विनंती असेल रोडवरती लगेच काढा. चला सहकार्य करा. पहिला बॉल. यावेळेस आपण पाहतोय बॅटन बॉलचा काही एक संपर्क होत नाहीये. आता मेहनत प्रचंड करावी लागेल. 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत, या साऱ्या गोष्टीच्या बाजूला सरसावल्या ना, 4 अक्षराची मेहनत मैदानावरती केली ना, तर तुम्हाला कोणी यशापासून रोखू शकत नाहीये. ओहो, यावेळी दोन्ही लोकल ट्रेन एकाच ट्रॅक वरती आदळलेत आणि धक्का लागत असताना 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बॅक टू डकआउट. बाद. आता मात्र समीकरण बदलावा. येणारे 10 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता आहे. काय घडेल या मॅच मध्ये? 19 रन्स टू विन फ्रॉम 10 बॉल. एक चांगली मॅच, दर्जेदार मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. पूर्णपणे आनंद घेत असताना संदीपजी लोटे आपण पाहतोय. PI साहेब देखील आहेत. त्यानंतर सन्माननीय स्पर्धेचे आयोजक सकाळपासून या स्पर्धेची चाहूल लागली आहे. पूर्णपणे मॅच एन्जॉय करतात. ऑन साइडला टर्न केला, एक धाव मिळेल. समीकरण बदललं. येणारे 9 बॉल आणि गरज असेल 18 धावांची. 18 रन्स टू विन फ्रॉम 9 बॉल. एक चांगली मॅच. कोण बनेल या मॅचचा सिकंदर? ओहो, डान्सिंग डाऊन फटका खेळायचा होता ऑन साइडला. एक धाव जरूर कंप्लीट झाली आहे. समीकरण मध्ये बदलाव पाहायला मिळतोय. धावफलकातून पोहोचले तब्बल 17 या धावसंख्येवरती. 17 ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. समीकरण मध्ये बदलाव जरूर पाहायला मिळणार. टू गो. 8 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 17 धावा झालेल्या आहेत. ओहो, 1 हँडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव मिळेल. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडला रोहनला आपण पाहतोय. त्याच्या हाताला मित्रांनो लागलंय, तरी तो मैदानात आपण पाहतोय टीम साठी झटतोय, संघासाठी झटतोय, आपल्या टीमच्या नावासाठी झटतोय. त्यासाठी मी तर म्हणेन एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पूर्णपणे बघा मित्रांनो, एफर्ट्स दाखवलेत, हाताला लागले तरी तो खेळतोय मैदानावरती आणि आपल्या संघासाठी मात्र विजयाच्या मार्गावरती नेऊन ठेवण्याचा प्रयत्न आज आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. कौतुक करा कमी आहे त्या खेळाडूचं. रोहन आहेत तिथे, हाताला आपण पाहू शकतात पूर्णपणे लागलंय, बँडेज करून तो खेळतोय मैदानावरती. कारण की आज ही मानाची स्पर्धा आहे आणि आज संघासाठी खेळतोय. प्रत्येक खेळाडू आपण पाहतो जेव्हा जेव्हा
खेळत असतो, जेव्हा लागतो दुखापत होते तेव्हा तो पुण्याने नवीन निर्माणीने उठतो, आपल्या संघासाठी झटतो आणि संघाला आपल्या कशा प्रकारे जिंकायचं ते मात्र प्रयत्न करत असतो. तेच प्रयत्न आज मात्र पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतात. येणारे 6 बॉल आणि 15 धाव्यांची आवश्यकता आहे. कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल येणारी वेळ सांगून जाईल. रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चल के समंदर भी आएगा, टक्कर न बैठे हैं मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल ती येणारी वेळ सांगून जाईल. कोण बनेल या मॅचचा सिकंदर. येणारे 6 बॉल आणि गरज असेल अजूनही 15 धाव्यांची. वॉट अ मॅच, चांगली मॅच पाहायला मिळते. बॉल होते यार निहार बॉलिंग ट्रॅक वरती. बॅकफुटला पंच केलंय, पूर्णपणे झटतोय, पूर्णपणे आज त्याच्या बाजूनी ही मॅच झुकेल का. येणारे 5 बॉल आणि 15 धाव्यांची आवश्यकता. 5 बॉल 15 धाव्यांची आवश्यकता. ओहो, यावेळेस फटका फसलाय, परतावं लागेल, परंतु या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो, रोहन साठी झाल्या पाहिजेत. बदलाव 4 बॉल आणि 15 धाव्यांची आवश्यकता. मॅच एका बाजूला झुकली की काय. यावेळेस सिलेक्टरच्या दिशेने फटका सजवला आहे पूर्णपणे. आता मॅच मात्र एका बाजूला झुकली की काय, फक्त आणि फक्त औपचारिकता उर्वरित आहे की काय. बोलत यार नेक्स्ट बॉल. ओहो, यावेळेस समजलं नाही कशा प्रकारे खेळायचं. 21 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. एका बाजूला मॅच मात्र झुकली की काय. येणारे आपण पाहतोय 2 बॉल उर्वरित आहेत आणि 13 धाव्यांची गरज आहे. पूर्णपणे एका बाजूला मॅच झुकली आहे. चमत्कारच या मॅचला बदलू शकतो. केतन दादा एक मिनिट. मॅच ऑन. निहार बॉलिंग ट्रॅकवर. बॉलर सज्ज आहे. सुंदर. फक्त इथे सन्मानित केलं. मॅच एका बाजूला झुकले. विजयाच्या उंबरट्यावरती टीम बॉलर तयार. नेक्स्ट बॉल. ओहो, यावेळेस वाईट बॉल आलाय. बघा, विनंती असेल, आयोजन कमिटीकडून निर्णय आलाय. खऱ्या अर्थानं ही मॅच झाल्यानंतर कुठलाही संघ जर कॉम्प्रो करण्यास आदळला तर नक्कीच इथे मात्र त्याला पॅनलाइज केलं जाईल, बॅन केलं जाईल त्या टीमला. संपूर्ण तब्बल 5 वर्ष संपूर्ण या विभागात त्याला खेळता येणार नाही याची नोंद घ्या. कुठलाही संघ असू देतो त्याला हे मात्र लास्ट अँड फायनल कॉल आहे. कारण की जर कॉम्प्रो करण्यास आढळला कुठलाही संघ किंवा खेळाडू तर त्याला 5 वर्षाचं बॅन केलं जाईल. हे आयोजन कमिटीकडून आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला आहे सरांनी, साहेबांनी. आणि दर्जेदार आपण पाहतो ही स्पर्धा. या सामना जिंकलाय टीम गावदेवी पॅन्थरच्या संघाने आणि मॅचचा हिरो, मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय ज्यांनी बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग देखील केली आणि गोलंदाजी देखील सुरेख केली. तोच ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. प्रदीप ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बाबू आणि त्याला 3 कॅश प्राइज आहेत. आपण पाहतोय प्रदीप, निखिल आणि प्रथमेश.
इस टॉस उडवण्यात येईल. दिवेश कदम मॅन ऑफ द मॅच पारितोषिक प्रथमतः देणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा किताब जरूर देण्यात येतोय प्रदीपला. प्रदीप आहेत आमच्या समोर उपस्थित. प्रार्थने पी आय सर देखील आहेत, त्यांच्या शुभाचे मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याला देण्यात येतोय. प्रदीप काय सांगशील खऱ्या अर्थानं जर्नी आपण पाहतोय टीमची पूर्णपणे. आज मी तुमचा संघ पाहतोय इन ॲक्शनमध्ये बरीच कामगिरी चांगली करतात आणि एक चांगला गेम टीमवर्क ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारे करतात. काय म्हणशील? नक्कीच सर्वच प्लेयर खूप छान खेळत आहेत. बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग सर्वजण 100% एफर्ट्स देत आहेत. सगळ्यांचं अभिनंदन करतो मी. नक्कीच काय सांगशील खऱ्या अर्थाने तुम्ही देखील लेजंड क्रिकेटर आहे आणि आपण पाहतो समोरच्या संघामध्ये खेळत असताना युवा खेळाडू भरपूर होते. त्या युवा खेळाडूंना आणि उद्या देखील युवा खेळाडू खेळताना मैदानावरती दिसतील. काय सांगशील त्यांना, काय प्रोत्साहन देशील? सध्या अंबरनाथमध्ये खूप टॅलेंटेड म्हणजे लहान लहान मुलं सुद्धा खूप चांगला क्रिकेट खेळत आहेत. मी त्यांना एवढंच बोले चांगला क्रिकेट खेळा, कारण क्रिकेट जो मनापासून करतो तो खरंच खूप चांगला खेळू शकतो. नक्कीच चांगलं यावेळेस नक्कीच दिलं. वेल प्लेड आणि नेक्स्ट मॅचसाठी भरपूर सारी शुभेच्छा तुम्हाला. यस कॅश प्राइज होते प्रदीप. यस तुम्ही थांबायचे प्रदीप. तुम्हाला देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज एक चौकारासाठी होतं. सन्माननीय भगवान शेठ लोटे यांच्या वतीने कॅश प्राइज होतं. यस विनंती करेन साहिल लोटे यस आहेत शुभाचे ते देण्यात येईल. 500 रुपयाचा कॅश प्राइज. जोरदार टाळ्या प्रदीपसाठी. थँक्यू सो मच. त्यानंतर निखिल. निखिल हे नाव मात्र आज प्रसिद्ध झालंय. दंडी गोल ज्यांनी केली निखिलने. निखिलसाठी एकदा जोरदार टाळ्या. एक उभरता चेहरा एक्सप्रेस ज्या प्रकारे चालते त्या प्रकारे गोलंदाजी त्याची आपल्याला जरूर पाहायला मिळते. हे जोरदार टाळ्या निखिलसाठी देखील. येस 2 विकेट त्यांनी घेतलेत. 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्याला देखील आहे. येस विनंती असेल येस. तदनंतर वेल प्लेड निखिल, भरपूर सारे शुभेच्छा तुला नेक्स्ट मॅच साठी.